राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली मिळणार। खरीप पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा बँकेची आघाडी, किनवट तालुका राष्ट्रीयकृत बँकांची गती मात्र संत गतीनं पाहायला मिळाली। शेतकऱ्यांना दिल्ली मार्ग स्थगित करण्यात आला। केंद्र सरकारसोबत 10 दिवसांमध्ये चर्चेचं आश्वासन, अटक केलेल्या नेत्यांना सोडणार। बाजार समितीमध्ये टमाटोला 2,000 रुपये तर अद्रकला 14,000 रुपयांचा उंचांकी दर, लसूण 7,100 रुपये गेला तर सफरचंद 2,600 रुपये, कांद्याला 2,000 ते 2,500 रुपये प्रति क्विंटलचा दर। भाजीपाल्यामध्ये चढउतार कायमचे पाहायला मिळत आहे। मे महिन्यातील अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांच्या कांद्याला फटका बसला। उत्पादनामध्ये घट, अवकाळी पाऊस आणि साठवणुकीची अपुरी व्यवस्था कारणीभूत ठरली। शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार, आमदार अमित देशमुख। शेतकऱ्यांच्या निकषामध्ये बदल करून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळेल कर्जमाफीचा लाभ। जिल्हाभरातील 2.46 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये महत्त्वाचे बदल करत हजारो शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। 15 जुलै 2026 रोजी सहकारी विभागाने शासन निर्णय जारी करून कर्जमाफीच्या पात्रतेचे निकष अधिक सुलभ केलेले आहे। यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आलेले होते। आता सरकारने या निर्णय बदलत अशा शेतकऱ्यांना सुद्धा योजनेचा लाभ देण्याचा मार्ग अखेर मोकळा केला। ठाकरेच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदे गटामध्ये सैन्यात विलीन करण्यात आलं। लोकसभा सचिवांचा मोठा निर्णय। शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना बी बियाण्याचे पैसे देऊ, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन मिळाले। दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन पाहायला मिळाले। रिमझिम सरीमुळे शेतकऱ्यांना दिलासा। बंडखोर खासदार विलिनीकरणाच्या विरोधात ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करणार। महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। पुढील 4 ते 5 दिवस कोकण विदर्भामध्ये मुसळधार पावसाची रिमझिम सुरूच। तुरीच्या दराने पुन्हा एकदा ओलांडला 8,000 रुपयांचा टप्पा। कारंजा बाजारामध्ये 8,300 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला। यंदा 65,000 हेक्टरवर तूर पेरणीचं नियोजन। जोपर्यंत सरकार बदलणार नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही, उद्धव ठाकरे। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला। पावसाचं दमदार आगमन आणि खडी पट्ट्यामध्ये भात लागवीला वेग आला। ट्रॅक्टरच्या वापरामुळे लाकडी आवर्जना ब्रेक। गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची फरफट, एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी। वारंवार चक्रा स्लिप दिल्यानंतर सुद्धा सिलेंडर नाही मिळाले। पारदर्शकता आणण्याची केली आहे नागरिकांना मागणी। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये व्याज आकारणी करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार कर्जमुक्ती। आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात आली। यादा लागणार, थंब सिस्टीम तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्यांना जुनं थकीत वीज बिल अखेर माफ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 48,000 कोटी रुपयांचं जुने वीज अखेर शेतकऱ्यांचं माफ होणार। राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईमध्ये विशेष सत्कार करण्यात आलेला होता। सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्री राज्यभरातील बळीराजासाठी आणखीन 2 अत्यंत मोठ्या घोषणा केलेल्या आहे। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांचं तब्बल 48,000 कोटी रुपयांचं जुने बिल अखेर माफ करण्यात आले। भर बैठकीमध्ये सवाल करण्यात आला, एनडीए सोबत जाणार का? जयंतराव नुसतेच हसले। सोयाबीनच्या भावाने गाठला 7,500 रुपयांचा टप्पा। कारंजा कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये मिळाला जिल्ह्यातील सर्वाधिक भाव, 7,515 रुपये प्रति क्विंटलचा भाव। उद्धव सेनेतील 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे सेनेतील विलिनीकरणाला मंजुरी मिळाली। लोकसभा अध्यक्षांचा महत्त्वपूर्ण निर्णय, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गटात नेते म्हणून घोषणा करण्यात आली। तेलारामध्ये 92 शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 3 बियाणे कंपन्या विरोधामध्ये गुन्हे दाखल। ई-केवायसीसाठी मोठी अडचण आली, शेतकऱ्यांना 4,891 शेतकरी निधीपासून राहिले वंचित। पीएम किसान सन्मान निधीचा लाभ अडकला। ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांची सुरू आहे धावपळ। 50,000 रुपयांची मर्यादा अखेर रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी। मंत्रिमंडळाचा कर्जमुक्ती योजनेवर शिक्कामोर्तब झाला। राज्यभरातील 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार।
स्मार्ट मीटर योजना रद्द करून बोगस बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी. राज्यात येत्या 2 महिन्यामध्ये कांदा टंचाईची शक्यता असणार. कांदा प्रक्रियेसाठी दिल्ली पाठोपाठ आता गुजरात फॉर्म्युल्याचा अभ्यास. कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाटील